नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर मार्केट वरच होते। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 746 पॉईंट वाढून 80,604 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 222 पॉईंट वाढून 24,585 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रियालिटी इंडेक्स 1.86%, बीएसई इन्फ्रा इंडेक्स 1.37%, बीएसई बँक इंडेक्स 1.13% वर आहेत। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.46% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.79%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.35% वर आहेत। उत्तम जागतिक संकेत, व्हॅल्यू बाईंग, घसरलेलं ऑइल प्राइसेस या मुख्य कारणांमुळे आज तेजी आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडाणी एंटरप्राइजेस 4.83%, टाटा मोटर्स 3.16%, इटर्नल 2.82%, ग्रासिम 2.50% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: हीरो मोटोकॉर्प 0.82%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 0.18%, भारती एअरटेल 0.06% असे घसरण आहे। म्युच्युअल फंड कंपन्यांचे जुलै महिन्याचे आकडे आलेले आहेत। आज एफआयने 1203 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 5,972 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज बाटा इंडिया सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।